लेखक नामदेव जाधव यांनी मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे। शरद पवार यांच्यामुळेच मराठा समाजाला आजवर आरक्षण मिळू शकलं नाही असा गंभीर आरोप केला आहे आणि खरं तर या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक झाली आहे। नामदेव जाधव यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी देण्यात आली आहे। माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत विकास लवांडे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल, शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे? नाही, नामदेव जाधव सारखे एक तोतयागिरी करणारे व्यक्ती इतक्या मोठ्या माणसाच्या नेतृत्वावर काहीतरी प्रश्न उपस्थित करतात किंवा काही आरोप करतात, तेव्हा त्यांचा स्टंटबाजीपणा हाच त्याच्यात एक भाग लक्षात येतो। याचं कारण असं की हा जो नामदेव जाधव स्वतःला जिजाऊंचे थेट वंशज समजतो, हेच मुळात बोगस आहे। जिजाऊंचे वंशज हे भोसले घराण्यात आहेत, जाधव घराण्यात नाहीत। दुसरी गोष्ट, हा जाधव घराण्यात सिंदखेड राजाचा व्यक्ती नाही, हा पुरंदर तालुक्यातल्या बांदलवाडीचा एक व्यक्ती आहे। परंतु पैसे गोळा करण्यासाठी, स्वतःची काहीतरी कॉपी पेस्ट पुस्तकं विकण्यासाठी म्हणा, निधी संकलन करण्यासाठी म्हणा, कुठंतरी अमेरिकेला मी धर्मपरिषदेला चाललो असं सांगून अनेक पैसे उकळलेले आहेत या माणसांनी। आणि जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने पवार साहेबांच्यावर आरोप करत ओबीसी आणि मराठा यांच्यात दंगल व्हावी ह्या हेतूने, मराठा तरुणांची माथी भडकवण्याच्या हेतूने चिथावणीकर वक्तव्य करून पवार साहेबांना बदनाम करण्याच्या हेतूने एक भारतीय जनता पार्टीच्या मार्गदर्शनाखालीच किंवा सहकार्यानेच हा माणूस असे काहीतरी बेमालूमपणे किंवा निराधार आरोप करत आहे। त्याच्यात काही तथ्य नाही। शरद पवारांवर गंभीर आरोप केले की त्यांच्यामुळेच आजवर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही असं थेट त्यांचं नाव घेत आरोप केलाय। मुळात त्या नामदेव जाधवांनी एक व्हिडिओ पहिल्यांदा जो व्हायरल केला, त्याच्यामध्ये तारीख सांगितली की 23 मार्च 1983 साली लक्षात ठेवा, ही मराठ्यांसाठी काळा दिवस आहे वगैरे वगैरे। मुळात 1983 साली पवारसाहेब मुख्यमंत्री नव्हते, वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते। दुसरी गोष्ट, नंतर कोणीतरी सांगितलं की तारीख चुकली, मग 23 मार्च 94 सांगितलं। 23 मार्च 94ला जो GR आला, त्या GRमध्ये मराठा जे आत्ता लोक आंदोलन करतायत, मनोज जरांगे पाटील आंदोलन करतात की कुणबी आम्ही आहोत आणि सरसकट मराठ्यांना कुणबीचं आरक्षण द्यावं, कुणबी जात प्रमाणपत्र, ही जी मागणी करतायत त्याला आधारच मुळात 94चा GR आहे। कारण 23 मार्च 94चा GR जर पवार साहेबांनी काढला नसता, मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार, जर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार त्याची अंमलबजावणी केली नसती, तर मंडल आयोगाने ज्या 272 जाती ओबीसीमध्ये घेतलेल्या होत्या, त्याच्यामध्ये माळी आहेत, त्याच्यामध्ये तेली आहेत, त्याच्यामध्ये कुणबी आहेत। बरं, हे जर घेतलंच नसतं तर आज आरक्षणाची मागणी सुद्धा जरांगे पाटलांना करताच नसती आली। हे साधं गणित आहे। परंतु कुठेतरी भारतीय जनता पार्टीला, पूर्वी सुद्धा मंडल आयोगाला भारतीय जनता पार्टीने विरोध केला होता, VP सिंगांचा पाठिंबा काढून घेतला होता, ते सरकार कोसळलं होतं आणि आज पुन्हा 23 मार्च 1994चा GRला विरोध म्हणजेच मंडल आयोगाला विरोध आहे, पण ते भारतीय जनता पार्टी छुपा विरोध करते। कुठंतरी असे लोक आपल्या हस्तक हाताशी धरून, कुठंतरी नामदेव जाधव सारखी लोक, रील स्टार किंवा युट्यूबर लोक जे आहेत, हे लोक आपले काहीतरी बिनबोडाचे, ज्यांना वैचारिक कुठलंही बेस नाही, असे बेसलेस लोक हे काहीतरी पुढ्या सोडतात आणि पवार साहेबांची बदनामी करतात। मुळात 1994चा जो GR आहे हा मराठ्यांच्या फायद्याचा ठरला, कारण त्याच्यात कुणबी जाती समूहाचा उल्लेख केलेला आहे। काही जण म्हणतात की त्याच्यात तेली आणि माळी नंतर घातले, हे दादांत खोटं आहे। कुणीही 272 जातीची लिस्ट चेक करून बघावी, त्याच्यात माळी तेव्हाच आहेत, तेली तेव्हाच आहेत आणि कुणबी तेव्हाच आहेत। उलट पवार साहेबांच्या धोरणामुळे त्याचा फायदा झालेला आहे आणि म्हणून आता आरक्षणाची भूमिका जरांगे पाटलांची त्या आधारावरच आहे। ओके, त्यांचा अजून एक आरोप आहे की शरद पवार हे ओबीसी आहेत, महाराष्ट्रात राहून ते मराठा समाजात भांडण लावण्याचं काम करतात, दिल्ली जाऊन मात्र मराठा म्हणून मिरवतात, असा देखील एक आरोप त्यांनी केला। पवार साहेबांना सबंध महाराष्ट्र आणि देश ओळखतो। पवार साहेबांच्या 60 वर्षाच्या संसदीय राजकारणामध्ये पवार साहेबांना कधीही जातीचा आधार घेण्याची गरज पडली नाही, जातीवर आधारित त्यांनी कधी राजकारण केलेलं नाही। ते जाती धर्मनिरपेक्ष विचाराने किंवा सर्वधर्मसमभावी विचाराने, समतावादी सामाजिक न्यायाच्या भूमिकेतनं ते कार्यरत आहेत। पवार साहेबांनी कधी असं कुठल्या एका जाती समूहाचं नेतृत्व केलेलं नाहीये, त्यांनी स्वतःची जात किंवा धर्म कधी मिरवलेला नाहीये। जर कोणी म्हणत असेल की ते ओबीसी आहेत वगैरे वगैरे, कुठलं तरी स्क्रीनशॉट काढून काहीतरी व्हायरल करतायत, बोगसगिरी करतायत, स्टंटबाजी करतायत, हे दादांत खोटे। कारण पवार साहेबांच्या आरोप केला की प्रसिद्धी मिळते, ह्या हेतूने नामदेव जाधवनी ते केलेलं आहे। जर तसा खरंच कोणाकडे पुरावा असेल जात प्रमाणपत्राचा, पवार साहेबांच्या निवडणूक आयोगाकडे म्हणा किंवा शिक्षणाकडे म्हणा, कुठंतरी जर घेतलेला असेल तर जरूर पुरावा दाखवा जो ऑथेंटिक असेल। ओके, परंतु यांनी जे आरोप केले त्याच्यावर नेमकं खरं काय आहे तुम्ही सांगा। ते म्हणतात की ओबीसी आहे, त्याच्यावर तुमची भूमिका काय? राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका सांगा। काय आहे, भारतीय जनता पार्टीला दंगल प्यारी असते। आजपर्यंत अनेक दंगली घडवण्यामध्ये RSS आणि त्यांची लोक राहिलेली आहेत। आज ही मराठा आणि ओबीसी यांच्यात दंगल व्हावी तसा प्रयत्न बीडमध्ये झालेला आहे। बीडमध्ये आंदोलकांनी दंगल केलेली नाहीये, कुणीतरी तिसरे सराईत दंगलखोर लोक आले होते, जे पेट्रोलचे गोळे घेऊन आले होते, कुणी दगड घेऊन आले होते, सराईत होते, कोड लँग्वेज बोलत होते। हे सगळं परवा रोहितदादा पवारांनी सुद्धा मीडियाला सांगितलेलं आहे, तिथं पाहणी केलेली आहे। मुळामध्ये त्याच्यात असं आहे की दंगल व्हावी
हा त्याच्यातला हेतू आहे. ओबीसींना आज मराठा शत्रू वाटतोय, मराठ्यांना ओबीसी शत्रू वाटतंय, हे वातावरण सरकार पुरस्कृत केलं जाते. सरकारलाच हे हवंय मराठा आणि ओबीसी एकमेकांचे शत्रू समजणं. त्याच्यासाठी नामदेव जाधव सारखे लोक सोडलेत, रील स्टार, व्हिडिओ बहादर, युट्यूबर सोडलेत आणि ते मराठा तरुणांची माथी भडकवायचं चिथावणीखोर वक्तव्य करतायत. त्याच्यासाठी आम्ही लोणीकंद पोलीस स्टेशनला नामदेव जाधववर रितसर 6 पानांची पुराव्यासह तक्रार दाखल केलेली आहे. जर त्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही कायद्यानुसार, तर भविष्यात कदाचित ओबीसी आणि मराठा यांच्यात दंगल सदृश वातावरण तयार झालं, महाराष्ट्राची कुठेतरी शांतता बिघडली किंवा जातीय तेढ वाढला, तर त्याला सर्वस्वी भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे कार्यकर्ते, नामदेव जाधव सारखे लोक जबाबदार राहतील. गृह खातं जबाबदार राहील, राज्य सरकार जबाबदार राहील. शरद पवार मराठाच आहेत म्हणजे नामदेव जाधवांनी जो काही आरोप केला तो ओबीसी आहेत, यात काही तथ्य नाहीये. अहो, तथ्य असेल कसं? पवार साहेबांचा आरोप आतापर्यंत कुणी केला नाही 60 वर्षामध्ये असा. हा एकदम बाष्कळ बालिश आरोप आहे. तसा पुरावा असेल तर द्यावा ना त्यांनी कुठेतरी, किंवा ओबीसी असल्याचं प्रमाणपत्र आहे जातीचं, किंवा कुठेतरी शाळेचा दाखला आहे, किंवा कुठेतरी निवडणुकीत काहीतरी फायदा घेतलाय किंवा नोकरीत घेतलाय, शिक्षणात कुठेतरी काहीतरी ऑथेंटिक पुरावा असेल ना. उगीच असे काहीतरी कुठले तरी स्क्रीनशॉट काढून काहीतरी व्हायरल करायचं आणि स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणायचं, हे अत्यंत गैर आहे आणि संतापजनक आहे. ओके, तर आपण पाहू शकता नामदेवराव जाधव यांनी शरद पवार यांच्याविषयी जे काही विधान केलं होतं, त्यांच्यावर जे काही आरोप केले होते, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे आणि दोन समाजात तेढ निर्माण झालं तर त्याला जबाबदार नामदेवराव जाधव असतील, असा इशारा जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला आहे. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत.com.